दरम्यान ईशान्य मुंबई मतदारसंघातून पुन्हा एक मोठी बातमी हाती येते। किरीट सोमय्या यांना जर भाजपने उमेदवारी दिली तर आपण अपक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार असं सुनील राऊतांनी जाहीर केलेलं होतं। मात्र ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विवेक, काय तपशील? सुनील राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांच्या संदर्भात जे काही विधान केलं त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे संबंध त्या मतदारसंघातले ताणलेले आहेत असं चित्र समोर आलं होतं। मात्र सुनील राऊत यांनी घेतलेली ही भूमिका अधिकृत भूमिका नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच म्हणलेल्या शब्दाला माहिती सूत्रांकडून कळतीये। त्याचबरोबर या मतदारसंघाबद्दल कुठलंही वादग्रस्त विधान यापुढे केलं जाऊ नये अशा देखील त्यांनी सूचना आपल्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना दिलेल्या आहेत अशी देखील आपल्याला माहिती मिळते आहे। जे अधिकृत प्रवक्ते असतील त्यांनीच पक्षाची भूमिका मांडावी असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणलंय। खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती त्या दरम्यान प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार स्वतः ठरवावेत असं देखील स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यावेळेस दोन्ही पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। त्यावेळी एका पदाधिकाऱ्याने या मतदारसंघातल्या नाराजीबद्दलचा उल्लेख केला। त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले की नाराजी आमच्याकडे देखील आहे, त्यामुळे आपण आता एकदा युती केल्यानंतर दोन्ही पक्षांनी समंजसपणे एकत्रितपणे निवडणूक लढवली पाहिजे आणि ज्याच्या मतदारसंघात कुठला उमेदवार द्यायचा हा निर्णय त्याच पक्षाने घ्यायचा आहे ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी देखील सुनील राऊत यांची भूमिका अधिकृत नाही अशी भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। त्यामुळे दोन्ही पक्षांमधला जो तणाव आहे तो कमी होऊ शकेल अशी अपेक्षा आहे। विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल। आणि यानंतरची बातमी आहे नवी मुंबईतून। राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार आहेत पार्थ पवार, हे त्यांच्या पहिल्या भाषणामुळे ट्रोल झालेले होते। मात्र आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओमुळे देखील ते ट्रोल होत आहेत। प्रचाराला जाण्यासाठी उशीर होत असल्याने चक्क पार्थ पवारांनी धावत प्रचाराचं ठिकाण गाठण्याचा प्रयत्न केल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि हा व्हिडिओ पोस्ट केला। पार्थ पवारांचा धावतानाचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरलही झाला। मात्र मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचं बोललं जातंय, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ट्रोल केलं जाते। आता निवडणुकीपर्यंत असे स्टंट बघायलाच मिळतील अशी टीका देखील नेटिझन्सनी केली आहे।